बंगळुरूला. कारण शहाजहानने काय केलेलं असतं, जेव्हा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला जातो शहाजी महाराजांकडनं, महाराज हरतात, निजामशाही बुडते आणि ते आदिलशाहीची चाकरी स्वीकारतात, तेव्हा शहाजहान एक पत्र पाठवतो आदिलशाहीला की इथं शहाजहान आहे तसा तिकडं शहाजी आहे, म्हणून शहाजीला काय करा, दक्षिणेत ठेवा, सह्याद्रीपासून तोडून ठेवा. आणि मग बंगळुरूला त्यांना पाठवलं गेलं. मग शिवाजी महाराज आपल्या आईबरोबर बंगळुरूला गेले, महाराज साहेबांना भेटले आणि तिथून त्यांनी सांगितलं की मी आता तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात सोडतो, वाटेमध्ये विजापूर ही आपली राजधानी लागेल, त्या ठिकाणी आपण थांबू, अली आदिलशाह बादशाहला मोहम्मद आदिलशाहला भेटू आणि तिथून पुढे जाऊ. त्यांचा एक मोठा भाऊ असतो संभाजी, जो कोणाकडे असतो, शहाजी राजांकडे. दोघं नवरा बायको गप्पा मारत असतात, कोणी किती संस्कार दिले, कोणी किती शौर्य दिलं, त्याचीच जणू काही परीक्षा असते, त्याच्याच जणू काही गप्पा असतात. आणि बंगळूरच्या वाटेवरून हळूहळू ते विजापूरला येतात. विजापूरच्या दरबाराचं काहीतरी नियम असतात, काहीतरी प्रोटोकॉल असतात. शहाजी राजांनी आपल्या मुलांना प्रोटोकॉल समजवलेले असतात.